असताना एखाद्याचं चांगलं व्हावं असं कुणालाही वाटत नाही. आपल्या शेजारच्याचं चांगलं व्हावं असं वाटतं का? आपल्यापेक्षा शेजारच्याची जास्त कपाशी निघावी असं वाटतं का? नाही. आपल्या 100 गोण्या कांद्याच्या गेल्या तर शेजारच्या 200 जाव्यात असं वाटतं का? नाही. कसं उदाहरण सांगून जाईल. असंच एक आजी शेजारच्या मैत्रिणीला भेटायला गेली. गेल्याच्या नंतर कापसाची गंजी त्या ठिकाणी पाहिली. असा पांढरा शुभ्र कापूस त्या ठिकाणी होता. तिने विचारलं, का ग बाई, हा कापूस कुणाचा? तिच्या मैत्रिणीने सांगितलं की बाई, हा कापूस शामरावचा आहे. आपल्या इथं नाही ना कोणी. तिने सांगितलं की बाई, हा कापूस शामरावचा आहे. जसं तिला कळलं की हा कापूस आपल्या शेजारच्या शामरावचा आहे तसं म्हातारी आजारी पडली. आता 15 दिवस झाले म्हातारी दवाखान्यामध्ये आहे. गोळ्या दिल्या, औषधं दिले, सलाईन दिले, सगळे पाहुणे रावळे भेटायला जाऊन माग आले तरी म्हातारी बरी होईना. आता काय करावं डॉक्टरांनी विचार केला. डॉक्टरांनी घरच्यांना बोलवलं आणि विचारलं, का हो, या आजीबाईंना काही पाहिलं होतं का? ज्या वेळेस आजीबाई आजारी पडल्या त्या अगोदर यांनी काही पाहिलं होतं का? त्यावेळेस ते म्हणाले, हो, आमच्या शेजारच्या शामरावचा कापूस आजीना पाहिला. डॉक्टर हुशार होते. डॉक्टर दुसऱ्या दिवशी डॉक्टरने एक पेपर घेतला, आजीपाशी जाऊन बसले आणि आजी अर्धी जागी होती. आजीपाशी जाऊन बसले आणि पेपर वाचायला सुरुवात केली. अमक्या अमक्या गावामधील तमक्या तमक्याचा म्हणजे शामरावचा कापूस जळून खाक झाला. ही बातमी ऐकताच आजी जशी झोपली होती तशी टणकन उठली आणि लगेच बरी झाली. विठ्ठल म्हणजे या संसारामध्ये जगत असताना कुणाचंही चांगलं व्हावं कुणाला वाटत नाही. पण मी म्हणते, जर आपण एखाद्याचं चांगलं करू शकत नाही तर वाईट देखील करू नाही. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना. म्हणजे कुणाचंही चांगलं व्हावं असं आपल्याला वाटत नाही. त्या भगवंताने आपल्याला सर्व काही दिलं, परंतु जर आपण भगवंताकडे एखादं मागणं मागितलं आणि सांगितलं, भगवंता माझी एवढी इच्छा पूर्ण कर, मी तुला ही गोष्ट, परंतु ती वस्तू देण्यासाठी सुद्धा आपण चिकाटी करतो. कसं सांगून जाईल. आता या ठिकाणी सर्व शेतकरी